आज आपण एक शॅम्पू बनवणार आहोत केसांना लांब, दाट आणि मजबूत बनवण्यासाठी, केस गळती कमी करण्यासाठी आणि केसातील कोंडा कमी करण्यासाठी एक शॅम्पू बनवणार आहोत। आपण खूप महागडे केमिकल युक्त शॅम्पू वापरतो, पण आपण घरच्या घरी जर हर्बल शॅम्पू बनवला तर आपल्याला नक्कीच खूप जास्त प्रमाणात फायदा होईल। आपल्या केसांसाठी हे खूप पॉवरफुल इन्ग्रेडियंट आहेत। तर आपण हा हर्बल शॅम्पू कसा बनवायचा आहे ते बघूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा शॅम्पू बनवण्यासाठी आपल्याला आवळा, रिठा आणि शिकाकाई लागणार आहे। तर हा घरच्या घरी कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि हा शॅम्पू एकदम नॅचरल आहे, केमिकल फ्री शॅम्पू आहे। हाय, हॅलो, नमस्कार, मी प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे मी रिठा घेतलेले आहेत 5 ते 7 आणि शिकाकाईच्या शेंगा सुद्धा 5 ते 7 घेतलेल्या आहेत आणि इथे आवळा घेतलेला आहे 2 ते 3 चम्मच। आणि हे सगळं साहित्य आपण मोजून घेतलं पाहिजे असं काही नाही, अंदाजाने घेतलं तरीही चालेल आणि कमी जास्त झालं तरीही चालेल। आणि इथे भिजेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि हे रात्रभर आपल्याला भिजायला ठेवायचं आहे। तर आता हे दुसऱ्या दिवशी मी चेक करणार आहे भिजल्यानंतर। आणि हे बघू शकता तुम्ही, पाण्याचा कलर किती मस्त चेंज झालेला आहे, लाल लाल कलर आलेला आहे। तर आता इथे रिठाच्या बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। रिठा हे नॅचरल सोपचं काम करतं, याचा साबणाप्रमाणेच खूप फेस होतो आणि खूप चांगला आहे आपल्या केसांसाठी रिठा। तर याच्या सर्व बिया मी काढून घेणार आहे। तर याच्यामध्ये आपण आवळासुद्धा ॲड केलेला आहे। तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं। आवळा हा आपल्या केसांसाठी एक वरदानच आहे। केस धुण्यासाठी पूर्वीपासून शिकाकाईचा वापर होत आलेला आहे, त्यामुळे शिकाकाईचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही। रिठा हा शॅम्पू बनवण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट आहे। रिठ्यामध्ये सर्व औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात। रिठ्यामुळे आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात फायदा होतो। हे सर्व साहित्य आपल्या केसांसाठी खूप चांगले, बघू शकता हातांना मी रिठा चोळून बघितलं आहे तर किती मस्त फेस आलेला आहे। तर इथे लोखंडी कढई घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये सर्व आपल्याला हे टाकायचं आहे, आवळा, रिठा आणि शिकाकाई टाकून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे आता छान उकळून घ्यायचं आहे, 15 ते 20 मिनिट छान मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे आणि हे एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर हा शॅम्पू आहे तो एकदम नॅचरल आहे, 100% नॅचरल आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्स किंवा केमिकल वापरलेले नाही, त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे आणि बनवण्यासाठीही अगदी सोपा आहे। तर हे साहित्य आपल्याला छान 15 ते 20 मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं। उकळून झाल्यानंतर थंड व्हायला ठेवलेलं आहे मी इथे आणि आपल्याला हे अर्धा तास लागू शकतो थंड होण्यासाठी आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर बघू शकता इथे मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। आता पेस्ट बनवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी मिक्सरला फिरवून घेतले आणि बघू शकता तुम्ही किती मस्त फेस आलेला आहे। आपला जो शॅम्पू असतो त्याच्यासारखाच फेस आलेला आहे। तर इथे मी नेटचा कापड घेतलेला आहे गाळण्यासाठी। तर तुम्ही चाळण किंवा दुसरं काही घेऊ शकता। तर नेटच्या कापडाने एवढं मस्त गाळता येतं, खूप मस्त, काही त्रास होत नाही। तर हा शॅम्पू आपण एका बॉटलमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, 2 महिने व्यवस्थित राहतो। हा शॅम्पू माइल्ड असल्यामुळे फेस होणार नाही, त्यामुळे तुम्ही जो शॅम्पू वापरता तो मिक्स करा आणि केस धुवू शकता। तुम्ही शॅम्पू जेव्हा वापरणार असाल तेव्हा जेवढा लागेल तेव्हा बाहेर काढून ठेवायचा धुण्याच्या थोडा वेळ आधी, टेम्परेचर नॉर्मल होईल त्याचं। आणि इथे गाळून घेतल्यानंतर फक्त चोथा बाकी राहिलेला आहे। तर हे आपले वेस्ट आहे पूर्ण आणि इथे आपलं गाळून झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान आपला हर्बल नॅचरल 100% नॅचरल शॅम्पू तयार झालेला आहे। तर हा केसांच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे, केस लांब, दाट, सिल्की, शायनी होतील। तर हा आपल्याला एका बॉटलमध्ये टाकून ठेवायचा आहे। तर तुम्ही हा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता 2 ते 3 महिने। तर लावण्याच्या अगोदर थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचा आणि नंतर ट्राय करायचा। तर आठवड्यातून 2 वेळा तुम्ही यूज करा, खूप चांगले रिझल्ट आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। तर तुम्ही माझे केस बघू शकता किती लांब पण आहेत, दाट आणि मजबूतसुद्धा आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।